पण यात आणखी एक महत्त्वाचा असा मुद्दा आहे की ज्या वेळेला निवडणूक आयोगाने शिंदेंना जे पक्षचिन्ह आहे ते दिल्यानंतर निवडणूक आयोगाने सगळे कायदेशीर बाबी तपासूनच हा निर्णय दिलाय, त्यामुळे त्यात हस्तक्षेप करण्याची गरज नाही असं अनेकदा हीच भूमिका अनेकदा शिंदे गटाने मांडलेली आहे। त्यावर आता आज काही पुन्हा युक्तिवाद होतो का? नक्कीच शिंदे सेनेकडूनही या संदर्भात तेवढ्याच ताकदीने असा मोठ्या प्रमाणावरती युक्तिवाद केला जाण्याची शक्यता आहे, कारण की महेश जेठमलानी असतील किंवा इतर त्यांचे वकिलांची जी फौज आहे ती शिंदे सेनेकडे सुद्धा आहे आणि त्यांच्याकडून आता या सगळ्या संदर्भात युक्तिवाद केला जाईल। मात्र कपिल सिब्बल सातत्यानं अनुसूचित 10चा दाखला देतात, विधिमंडळ पक्षाचा दाखला देतात, एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंनी नियुक्त केलेला गटनेता होता याचा दाखला देतात, एकनाथ शिंदेंनी कधीही उद्धव ठाकरे यांच्या विरोधात कुठलीही तक्रार केली नाही अशा पद्धतीचा दाखला देतात। त्याबरोबरच एक जर महत्त्वाची गोष्ट या सगळ्या केसमध्ये आपण जर पाहिली तर ती म्हणजे ज्यावेळेस विधान परिषद निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग झालं, क्रॉस वोटिंग नंतर पूर्व कटाचा भाग म्हणून या सगळ्या आमदारांनी एकत्रितपणे बंड केल्याचा जो आरोप आहे तो या ठिकाणी कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात येतोय। आता जर आपण एकनाथ शिंदे यांच्या बाजूने जर या सगळ्या केसचा एकंदरीत युक्तिवाद पाहिला तर एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळेस पक्ष फुटला होता 30 जून 2022 त्यावेळेसची ही सगळी हा घटनाक्रम आपण जर पाहिला तर विधान परिषदेची निवडणूक होती। विधान परिषदेची निवडणूक संपली आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत 31 आमदार हे सुरतला गेले, त्यानंतर त्यांना आणखी 8 आमदार जाऊन मिळाले, त्यामुळे हे आमदारांचं संख्याबळ 39 इतकं झालं होतं। आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरेंनी आपलं सरकार अल्पमतात आल्याचं लक्षात येत त्यांनी या सगळ्या संदर्भात भूमिका घेतली आणि मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला। हाच मुख्यमंत्री पदाचा जो राजीनामा दिला हाच मुद्दा सुप्रीम कोर्टामध्ये, केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये आणि विधानसभेतील जे काही युक्तिवाद होता विधानसभा अध्यक्षांसमोरचा या सगळ्यामध्ये तितकाच महत्त्वाचा ठरत होता। आणि त्यामुळेच उद्धव ठाकरेंचा राजीनामा, कारण की सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी अगदी स्पष्टपणे नमूद केलं होतं की उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर ही केस पुन्हा रिओक करता आली असती, पुन्हा या सगळ्या गोष्टी जागेवरती आणता आल्या असत्या। मात्र उद्धव ठाकरेंनी आपलं स्वतःचं बहुमत गमावलं आहे ही स्वतःच त्यांनी मान्यता दिली आणि त्यांनी राजीनामा दिला, त्यामुळे ही गोष्ट सुद्धा या केसमध्ये महत्त्वाची ठरली होती। आता जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे यांच्या या सगळ्या केसमध्ये एक महत्त्वाची गोष्ट सध्या आहे ती म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून काही मुद्दे मांडले जात आहेत, ते म्हणजे विधिमंडळ पक्षाचं जे बहुमत आहे ते आमच्या बाजूने आहे। दुसरा मुद्दा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मांडला जातोय ते म्हणजे जे काही 2/3पेक्षा जास्त जे कार्यकारिणीतील सदस्य आहेत, जिल्हाध्यक्ष आहेत, त्यानंतर विभागीय अध्यक्ष आहेत, विभाग प्रमुख आहेत, सगळ्यांचं जे मत आहे, जिल्हा प्रमुख, विभाग प्रमुख, कार्यकर्ते, पदाधिकारी सगळ्यांचं बहुमत हे आमच्या बाजूने आहे आणि त्यामुळे विधिमंडळ पक्षासोबत राजकीय पक्ष ही आमचाच आहे आणि त्यामुळे त्यावरती आमचाच हक्क आहे, पक्ष आणि चिन्ह हे आमचंच आहे अशा पद्धतीचा युक्तिवाद हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून केला जाऊ शकतो। आतापर्यंतही तसाच युक्तिवाद केलाय, आता सुप्रीम कोर्टातही हाच युक्तिवाद तेवढ्याच ताकदीने केला जाण्याची शक्यता आहे। बरंच जसं तुम्ही सांगितलं की आजचा जो निकाल असणार आहे तो खरं तर खूप मोठा टप्पा असणार आहे या निकालासंदर्भातला। अनेकदा आता आपण चिन्हाकडे येऊया, पक्षाचं जे चिन्ह आहे ते सध्या शिंदेंकडे आहे आणि अनेकदा विरोधकांकडून म्हणजे उद्धव ठाकरेंकडून असा आरोप करण्यात येतोय की एकतर चिन्ह आम्हाला आमचं परत द्या किंवा ते गोठवा। तर या संदर्भात म्हणजे गोठवण्याच्या दिशेने हा प्रवास जाऊ शकतोय का? आजच्या सुनावणीत चिन्ह गोठवण्याबद्दल काही घडू शकतंय का? श्यामल, आजची सुनावणी जरी महत्त्वाची असली तरी सुद्धा आजची सुनावणी ही अंतिम सुनावणी असणार नाही। या सगळ्या संदर्भात जे काही सुप्रीम कोर्टामध्ये वाद प्रतिवाद युक्तिवाद सुरू आहेत दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर सुप्रीम कोर्ट जे काही पक्षाचं चिन्ह आहे या चिन्हासंदर्भात हे चिन्ह जे काही स्थगित करायचं त्या संदर्भात नेमका काय निर्णय द्यायचा हा निर्णय कदाचित राखीव ठेवू शकतं। त्या संदर्भात पुढची जी सुनावणी होईल त्यावेळेस त्या संदर्भात जो काही अंतिम निर्णय आहे तो घेतला जाण्याची शक्यता आहे। मात्र सध्या तरी धनुष्यबाण हे चिन्ह जेवढं दोन्ही बाजूंनी अत्यंत प्रतिष्ठेचं करण्यात आलेलं आहे हे चिन्ह सध्या तरी स्थगित केलं जाण्याची शक्यता नाही। कदाचित ते चिन्ह आज त्यावरती युक्तिवाद होईल आणि पुढच्या युक्तिवादाच्या वेळी हे चिन्ह गोठवलं जाण्याची शक्यता आहे। मात्र सध्या तरी आजच्या सुनावणीमध्ये चिन्ह गोठवण्याची शक्यता खूपच कमी असल्याचं पाहायला मिळतंय।